नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी जी कदम सर तुमचं सर्वांचं सर्वप्रथम राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं सत्र म्हणजे आपलं विशेष सत्र आपण घेत आहात, जे की तुम्हाला या वर्षीची खूप उत्सुकता लागलेली आहे मित्रांनो। म्हणजे कसं की ते या वर्षीची आता 2024ची जी काही भरती आहे, कंबाईन ग्रुप असे ग्रुप बी असो किंवा ग्रुप सीची असो, या भरतीमध्ये आपल्याला रिझल्ट काढायचा आहे। तर रिझल्ट काढत असताना तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतो ते की ज्यावेळेसला आपण पेपर घेतात त्या पेपरमध्ये गणित बुद्धिमत्तेचे जे काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे आता यावर्षीचा एक प्रकारे आपण गेम चेंजर्स फॅक्टर म्हणतो, म्हणजे त्या पद्धतीनं जे गणित बुद्धिमत्तेचा फॅक्टर आहे तुम्हाला तर रिझल्ट देणारा आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचे आता गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न बरोबर यायला लागतील त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट शुअरली बरोबर येऊ शकतो, हे चान्सेस आता सर्वांना माहिती झालेले आहेत। कारण की राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, सीसॅट तिकडे क्वालिफाय झालेले असल्यामुळं मॅथचं महत्त्व थोडं कमी झाल्यासारखं वाटत होतं, पण आयोग खूप हुशार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यापेक्षा। कारण की आयोगानं बरोबर आपल्याला कंबाईनला इथं अडकून ठेवलेलं आहे, म्हणजे प्री असेल किंवा मेन्स असेल त्या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला प्रश्न मॅथ रिजनिंगचे टाकत आहेत। गेल्या वर्षी तर आयोगानं अचानक काय केलेले आहेत, आपल्याला डायरेक्टली 20 क्वेश्चन दिलेले आहेत। म्हणून आपण जे टेस्ट सिरीज घेतात तुमच्यासाठी जी काही टेस्ट सिरीज आपली चालू आहे मित्रांनो, त्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण सर्व जे काही प्रश्न देतात, जे टेस्ट सिरीज आपले सर्व समावेशक घटक असतील, म्हणजे ऑल सब्जेक्टचे आपण काही टेस्ट सिरीज घेतात, पेपर घेतात आपण, आणि काही सब्जेक्ट वाईज पण आहेत आपले, जसं की विज्ञान आणि चालू घडामोडी आपण घेणारच आहात। परत आपला आता झालेला एक सेकंड पेपर आपला भूगोल आणि इतिहासाचा झालेला आहे मित्रांनो। म्हणजे ज्या पद्धतीनं काही सब्जेक्ट वाईज आपण पेपर घेतात आणि काही सर्वसमावेशक घटक घेतात, म्हणजे ऑल सब्जेक्टचे सर्व, जसं की आयोगाचा पेपर पॅटर्न आहे त्या पद्धतीने घेतात। आपण पहिला पेपर जे घेतलो होतो ऑल समावेशक पेपर घटक होते, म्हणजे सर्वचे सर्व सब्जेक्ट त्यामध्ये इन्क्लूड होते। त्यामध्ये आपल्याला मॅथ रिजनिंगचे 20 क्वेश्चन बघायला भेटले, आणि परत सेकंड पेपर आपण सब्जेक्टचे घेतलोत, काही 2 सब्जेक्टचे घेतलोत, आणि थर्ड पेपर मात्र आपण परत सर्वसमावेशक घटकांचा घेतलेला होतो। आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की आजचं सत्र मी तुमच्यासाठी याच्यासाठी घेत आहे की आज जे पेपर तुम्ही दिलेला आहात, आज जो आपला थर्ड पेपर झालेला आहे मित्रांनो, 2 पेपर झालं, तुम्ही ॲनालिसिस केलं वगैरे, ते काही तुम्हाला गणित अवघड गेले, काही सोपे गेलेले आहेत, काही तुमचा स्कोअर बऱ्यापैकी येत आहे, काही जणांचं थोडं कमी येत आहे। कोणी नाराज न होता काय करायचं, इथून पुढे जे काही आपले पेपर होणार आहेत त्या पेपरमध्ये मात्र तुम्हाला जास्तीत जास्त कसा स्कोअर करता येईल, तुमचे 60+ स्कोअर कसा जाता येईल। काही जणांचं 50च्या वरी चाललेत, काही जण आता 40च्या वरी आहेत, 55, 56, 52, कोणी 60च्याही जवळपास गेलेलं आहे मित्रांनो। या पद्धतीने तुमचा स्कोअर येत आहे, तर शुअरली तुमचं 60च्या वरी गेलं ना आपल्या पेपरमधले, तर त्या विद्यार्थ्यांचा कोणीच रिझल्ट घेऊ शकत नाही मित्रांनो। म्हणजे ते 100% तुमचे रिझल्ट शुअरली झालेले आहेत, म्हणजे तशा पद्धतीनं आपल्या पेपरचा दर्जा आहे मित्रांनो। म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवत असाल तर काही प्रॉब्लेम जात नाही। आता राहिले की आजचं मी सत्र तुमच्यासाठी असं घेत आहे की विशेष सत्र तुम्हाला बोलवले आहे की मॅथ रिजनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत आपण जे पहिल्या पेपरमध्ये सोडवलेले आहेत, आणि जे आत्ताचं थर्ड पेपर झालेला आहे, सेकंड पेपर आपण इतिहास भूगोलचं घेतल्यामुळे तिथे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन दिलेले नव्हते मित्रांनो। म्हणजे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन त्या ठिकाणी दिलोत का आपण सांगा बरं, नाही दिलोत। मग या ठिकाणी मात्र आपल्याला आजच्या सत्रामध्ये काय करायचं आहे, फक्त गणित आणि बुद्धिमत्ता, म्हणजे पहिल्याचे जे रिवाईज म्हणून तुम्ही पाहायचं आहे सर्व, आणि आजचाही पेपर जे काही झालेला आहे थर्ड पेपर त्याचंही मग मी दोन्ही एकत्र करून दोन्हीचे आज मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे मित्रांनो। पहिले काय केलेले होते, ते PDF तुम्हाला ते देऊन टाकलेले होते ते, पण मी तुमच्यासाठी म्हणून लाईव्ह लेक्चर म्हणून रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा काय करत आहे, तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून पण दाखवणार आहे। तर आपण काय करूयात मित्रांनो, आधी पहिला जो आपला पहिला पेपर झालेला आहे ना, त्या पहिल्या पेपरबद्दलचं आधी डिस्कशन करूया आपण। मेन म्हणजे आपला जो फर्स्ट पेपर झालेला होता तो फर्स्ट पेपर आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात, बघूयात मित्रांनो। आपण त्याची PDF मी इथं दाखवतो तुम्हाला काय होते ते, आपण PDF पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो। चला या ठिकाणी आपण पहिला पेपर बघूयात एकदा, की जो आपला पहिला पेपर झाला होता, जे की आपण 10 तारखेचा 11 तारखेला घेतलो होतो वगैरे, तर पहिला पेपर जे काही झालेला आहे, सॉरी आधीचा जे काही पेपर झालेला होता वगैरे ते पेपर असेल ते। मग या पेपरमधले जे काही आपले मॅथचे रिजनिंगचे सोल्युशन आहेत ते आपण आता आधी पाहूयात, आणि मग आज झालेला पेपरसुद्धा जो थर्ड पेपर आहे त्याचे पण सोल्युशन मी आजच घेणार आहे मित्रांनो। म्हणजे लगेच तुम्हाला ते पण पाहायचं आहे, म्हणजे सगळी गोष्टी तुम्हाला काय होणार आहे त्या ठिकाणावर कव्हर होणार आहेत थोडंसं। म्हणजे या ठिकाणी जसं आयोगानं प्रश्न विचारलेला आहेत
तशा पद्धतीचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये दिसत आहेत मित्रांनो. एकदम दर्जा आपल्या पेपरचा खूप चांगला आहे. त्याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे आणि या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपले जे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन आहेत मित्रांनो ते 81 ते 100 पर्यंत आहेत. म्हणजे जनरली यावर्षीसुद्धा आयोगानं आपल्याला माहिती आहे की 20 क्वेश्चन मॅथ रिजनिंगचे टाकणार आहे. म्हणून मी तुम्हाला जे काही रिझल्ट फॅक्टर म्हणून आपल्याला भेटणार आहे तर आपल्याच विषयावरती आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचे गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन बऱ्यापैकी बरोबर यायला लागतील त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट यावर्षी शुअरली आहेत. म्हणजे 100% रिझल्ट त्यांचा येतो. आता परत काय झालं की मेन्सला सुद्धा आपल्या विषयाला वेटेज दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला काय करायचं आहे, काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचं आहे. म्हणजे ते बघायचे आहेत मित्रांनो. हे आता वरची स्क्रीनवरती येईल ते थोडंसं आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते राहील मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. जसं आहे तसं असू द्या, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आता मी काय करणार आहे तुम्हाला की 81 पासूनचे जे 100 पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत पहिल्या पेपरमध्ये झालेले त्याचं पण इथं डिस्कशन करून दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. पहा आता या ठिकाणी मी काय काय करत आहे बघा. या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहे, एक बुद्धिमत्तेचा क्वेश्चन्स इथं त्यांनी डायरेक्ट आधीच टाकून दिले आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना अचूक उत्तरासाठी जसं की आता आपली निगेटिव्ह सिस्टीम आहे ना मित्रांनो त्या पद्धतीने गृहीत धरा. बाकी दुसरं तिसरं काहीच नाही त्या ठिकाणी. तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होत आहेत. 60 प्रश्न आहेत मित्रांनो त्या ठिकाणी, तर 130 गुण त्याला मिळत आहेत. मग हे जे गणित करायचं आहे ना तुम्हाला, तुम्ही काय करायचं, पर्यायकट पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. मी काय करतो त्याचे 38 प्रश्न बरोबर आले असं गृहीत धरतो. तर गुणिले 4 करा म्हणजे नेमकं मार्क किती पडले सांगा बरं. 8 चौक 32, 3 कॅरी 4 3 12 आणि 3 के झाले मित्रांनो 15, 152 मार्क पडले. पण चुकले किती सांगा बरं. 22 मार्क चुकले त्याचे. 38 म्हणजे 38 क्वेश्चन बरोबर आले तर 22 क्वेश्चन तर चुकत आहेत. 22 क्वेश्चन कॅन्सल करून टाका म्हणजे किती क्वेश्चन बरोबर येतात, किती मार्क पडत आहेत त्याला 130. आपण हे काय करत असतो मित्रांनो, आपले जे 20 प्रश्न आहेत किंवा 100 प्रश्न आहेत त्याच्यापैकी 60 बरोबर आले, 80 सोडवल्या होत्या, 20 चुकले तर 20 चुकले त्याचे 1/4 काढत असतो आपण. तेवढे मार्क कमी करतो का नाही सांगा बरं. तशा पद्धतीने इथं काय करायचं, त्यांचे ते कमी करून टाकायचं. 1/4 तिथं काय झाले कमी, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 2 नंबरचं येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे तुम्हाला गोष्टी थोडंसं लक्षात आले पाहिजेत. वेळ कमी असल्यामुळं तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे सगळे गोष्टी जे आहेत ते थोडंसं फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचं मित्रांनो. म्हणजे सोपं जाते थोडं. मी कसं सोडवत आहे काय नाही या गोष्टी थोडंसं तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. 16 वस्तूंचे वजन 32 प्रमाण आहे सरासरी. तेव्हा वजन जेव्हा आपण ते काउंट केलं वगैरे त्या अनुक्रमे 34च्या ठिकाणी 26 आलं. 26 आणि 34 आणि 26च्या ऐवजी त्यांनी 24 आणि 16 काउंटिंग केलेले आहेत मित्रांनो. म्हणजे नेमकं फरक कितीचा पडला बघा बरं. इथं 34 म्हणजे इथं 10चा फरक पडला आणि इथं 10चा म्हणजे 20चा फरक पडत आहे मित्रांनो. 20 नंबर त्यांनी काय केलेले आहेत, एक्स्ट्रा काउंट केलेले आहेत त्याच्यामध्ये. मग आता ते जर काउंट केलेले असतील तर ॲक्च्युअली यांची एकूण किती होत आहे बघा बरं. 16 2 32, 2 कॅरी 3 कॅरी आले मित्रांनो. 16 3 48 आणि 3 किती झाले 51. म्हणजे 20चा फरक पडला. 20 मायनस करून टाकायच्यातून 2, 11तून 2 गेले किती राहिले सांगा बरं. इथं 9 राहिले, इथं 4 म्हणजे 492 राहिले. ॲक्च्युअल 492च तिथं पडायला पाहिजे. ते 20 काउंटिंग एक्स्ट्रा आलेली आहे. मग ॲक्च्युअल सरासरी किती झाली तर या 492ला काय करायचं मित्रांनो, त्या ठिकाणी 16नं भाग द्यायचं. मग मी तुमचं म्हणणं की सर 16नं का भाग द्यायचं, कारण का आपल्याकडे वस्तू किती आहेत सांगा बरं, 16 आहेत. 16नं भाग द्या. 16 3 48, 1 उरला 12 झाले. मग 16 3 48 इथं जर आपण भाग देत असाल मित्रांनो 20 कमी जर केलो त्या ठिकाणी तर तितकेच येतात. 16 3 48 म्हणजे 33.25 या ठिकाणी आपण जर भाग दिलो तर 20नं कमी करून जर भाग द्यायला गेलं 512मधून हे 16 3 48 भागच जात नाही ना, शून्य घ्या त्या ठिकाणी आणि त्या पद्धतीने भाग देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 16 32, 16 2 32, 3 कॅरी आले. 16 3 48 3 51. 20 कमी करून टाका. 20 कमी केलं तर त्या ठिकाणी जेवढे काही संख्या आहेत वस्तूंचे सरासरी वजन वगैरे ते त्यांना जर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना भाग देऊन टाका. भाग दिलं तर तुमचं उत्तर येऊन चाललं मित्रांनो. या ठिकाणी 33.25 या ठिकाणी तुमचं उत्तर येते. त्याला भाग द्या, फक्त भाग दिलं तर येऊन जाते, काही प्रॉब्लेम्स नाही. पुढं पाहूयात आपण. म्हणजे लक्षात येते, मी तुम्हाला तिथं आन्सर कीसुद्धा दिलेली आहे, तिथून आपल्याला पाहता येतं. नेक्स्टसुद्धा त्यांनी काय केले, एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयाला खरेदी करून 105 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती झाला. एकदम सोपं त्यांनी दिलेले आहेत. 75 रुपयाची खरेदी केलेली आहे म्हणजे ॲक्च्युअल 75 रुपयेवरती त्याला किती रुपये नफा झाला बघा बरं. या ठिकाणी 105ला विकलेला आहे म्हणजे 30 रुपयाचा नफा झाला. तर त्याची टक्केवारी सांगा, गुणिले 100 करायचं. 25 3 75, 25 4 100
म्हणजे 3 एक 3 3 एक 10 झाले. इथं 4 10 किती झालं सांगा बरं 40. 40% त्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा थोडंसं, म्हणजे सोपं जाते मित्रांनो, बाकीचं काहीच नाही त्या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी त्यांनी काय केलेत, एका समूहात विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 63 आहेत. समूहात किती जण आहेत माहीत नाही, पण 3चे गुण अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. तर 6 बाकी म्हणले. आता मग कळालं हे पहिल्याचे 3 आणि हे 6 म्हणजे समूहामध्ये किती जण झाले सांगा बरं 9 जण झाले. आता 9ची सरासरी गुण 63 आहे, तर एकूण किती झाले गुणिले 9 करा त्या ठिकाणी. 9 त्रिक 27, 2 कॅरी 9 सक 54 आणि 2 56 झाले 567 होत आहेत मित्रांनो. 9 सक 54, 54 आणि 2 किती झाले 56, 567 होत आहेत. मग आता यांची बेरीज करा. 9 8 17, 17 आणि 8 किती झाले सांगा बरं 25. हे बघा 9 8 8 16, 9 25ला 5, 2 कॅरी आले. 6 4 10 7 17, 17 आणि 2 किती 1, म्हणजे किती होत आहेत त्या ठिकाणी 195. 195 ह्याच्यातून मायनस करून टाकायचं, म्हणजे इथं आले 2, 16तून 9 गेले 7 राहिले. इथं 4मधून 372 राहिले मित्रांनो. हे जे 372 आहेत, आता 372 म्हणजे किती विद्यार्थी राहिलेत सांगा बरं, सॉरी किती विद्यार्थी होत आहेत त्या ठिकाणी 9 विद्यार्थी. म्हणजे सरासरी गुण किती आहेत, तर बाकी 6 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहेत, तर मग भागिले किती करून टाका मित्रांनो त्या ठिकाणी 6 करून टाका. म्हणजे किती झाले इथं 6 6 36, 36 गेले तर 1 उरला 2 झाले 6 2 12, म्हणजे किती राहिले सांगा बरं त्या ठिकाणी 62 राहिले. म्हणजे जे क्वेश्चन्स आहेत काय नाही त्या कशा पद्धतीने आहेत काय नाही ते पाहायचं आणि लगेच आपण उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचं आहे. हे थोडंसं फास्टली तुम्हाला मी कशासाठी तुम्हाला एवढं सांगत आहे, डिटेलमध्ये पुन्हा पुन्हा त्याला खूप एक्सप्लेन करून सांगता आलं असतं मला, पण तुमची स्पीड वाढायला पाहिजे आणि याच पद्धतीनं तुम्हाला पण ते सोडवता आलं पाहिजे. हे गोष्टी लक्षात येऊ द्या थोडं. आता त्यांनी काय केलेले आहेत बघा या ठिकाणी, एका अपूर्णांकात त्यांनी काय म्हणत आहेत 20% आणि छेदात 25% वाढ केल्यावर प्राप्त अपूर्णांक 3/5 आहे. तर मूळ अपूर्णांक कोणता. आता मूळ अपूर्णांक x/y घ्यायचं मित्रांनो. आता त्यांनी काय करा म्हणत आहेत, त्यांनी हे जे काही आहे तर याच्यात वाढ करा. म्हणजे एक्समध्ये किती वाढ करायला सांगत आहेत त्यांनी 20%. 20% ॲक्च्युअल तुम्हाला काढता आलं पाहिजे डायरेक्टली. 20x म्हणजे इथं 20 1 20, 20 5 100 असं डायरेक्ट करता आलं पाहिजे मित्रांनो. वायमध्ये किती ॲड करा 25, म्हणजे किती झालं x/4, म्हणजे ह्या y भागिले किती होणार 4 होणार. ही किमती तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि इक्वल टू किती घ्यायचं मित्रांनो 3/5 घ्यायचं आहे. पण इथं मी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. 5 1 5 ने किती झाले इथं 6x भागिले किती झालं मित्रांनो 5 झाले, भागिले 4y अधिक y म्हणजे किती झालं सांगा बरं इथं 5y भागिले 4 झालं. बरोबर किती घ्यायचं 3/5 घ्यायचं. मग आता बघा मी या ठिकाणी काय काय करत आहे, हे 6x भागिले किती झालं 5 आणि 4 भागिले किती झालं सांगा बरं 5y. म्हणजे हे जे किमती आहेत ना सरळ सरळ तिकडे देण्याचा प्रयत्न करून टाकायचा आपण. म्हणजे याला व्यस्त केलेलं आहे मी, दुसरं तिसरं काहीच नाही. 3/5 होत आहे. मग मी काय करणार आहे फक्त इकडं जे काही आहे ना हे x/y ठेवणार आहे आणि इकडं 3/5 आहेत. हे 6 गुणिले 4 किती झाले सांगा 24. 24 इथं भागाकारात देणार आणि 5 5 25 इथं अंशामध्ये देणार. बघा 5 1 5, 5 5 25 झालं, 3 1 3, 3 8 24, म्हणजे 5/8 काय होत आहे सांगा बरं त्या ठिकाणी 5/8 काय होत आहे त्या ठिकाणी आपला मूळ अपूर्णांक म्हणून भेटत आहे. किती भेटत आहे सांगा 5/8. आता याला वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्टकटही सांगता येतात, पण मी तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता परत रिपीट मी ते सगळे गोष्टी सांगत बसत नाही, कारण की का तुम्हाला पण बाकी मेथडनं त्यांना सॉल्व करता येतात हे लक्षात येऊ द्या. ते पण करायचं आहे नंतर आपल्याला. बरं नेक्स्ट आता त्यांनी काय दिलेत काय नाही ते बघा थोडं. जर अनिलची उंची दीपकच्या उंचीहून 60% जास्त आहे तर दीपकची उंची किती टक्के कमी आहे. शेकडा कमी काढायचा मित्रांनो, टक्के कमी काढायचा असेल तर काय करायचं, जे काही दिलेले आहे आता मला सांगा या ठिकाणी हे 100 गुणिले किती टक्के जास्त दिलेलं आहे ते घ्यायचं आणि कमी काढायचं असल्यामुळे त्यांची बेरीज करायचं. किती झालं सांगा बरं 160 झालं त्या ठिकाणी. म्हणजे हे 100 अधिक 60 करायचं त्या ठिकाणी. शेकडा कमी म्हणलं तर 100 गुणिले शेकडा जास्त भागिले 100 अधिक शेकडा कमी जास्त असं त्या ठिकाणी घेऊन टाकायचं असतं. म्हणजे 0 0 कटलं या ठिकाणी. बघा 2 6 2 16, बरं 4 भाग द्या आता या ठिकाणी. 4 2 8 25, 25 किती झालं मित्रांनो 75. 75 भागिले 2 म्हणजे 37.5%. म्हणजे किती होत आहेत 37.1/2. 75चे अर्धे करून टाका मित्रांनो. किती झाले त्या ठिकाणी 37.5 झालेले आहेत त्या ठिकाणी. लगेच आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात येते मित्रांनो.
आपल्याला एक एक किमती त्या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे. त्या ठिकाणी लगेच आपल्याला ते गोष्टी काय करता येतात, लक्षात येत असतात. बघा आता या ठिकाणी नफा तोट्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. नफा तोट्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे बघा बरं. 1 रुपयाच्या 20 या भावाने बटणे विकले, दुकानदाराला 4% तोटा होतो, तर 20% नफा कमवायचा आहे मित्रांनो. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, 4% तोटा, 20च्या भावाने विकलं तर 4% तोटा होत आहे, 20च्या भावाने विकलं तेव्हा. मग आता त्याला काय करायचं आहे, 20% नफा कमवायचा आहे. 20% नफा कमवायचा असेल तर काय करावं लागणार, त्याला 4% म्हणजे ॲक्च्युअल त्याला 16च वस्तू विकावं लागणार त्या ठिकाणी. कारण की 20% त्याला नफा पाहिजे मित्रांनो. किती वस्तूवरती, 20वरती 20% नफा पाहिजे. बघा 20वरती किती टक्के पाहिजे, 20% नफा पाहिजे. म्हणजे दोन्ही शून्य कटलं तर 4 वस्तू कमी करावं लागतात बरं का. 4 वस्तू कमी विकावं लागतात. म्हणजे जे पहिले 20 वस्तू विकत होताना आता 16च वस्तू विकावं लागते. म्हणजे ते 4 वस्तू त्यांना काय करावं लागतात, कमी पद्धतीने विकावं लागत असते. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला थोडंसं लक्षात आलं पाहिजे तिथं. हां बघा रे, नेक्स्ट. हां इथं बुद्धिमत्तेचा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. एकदम सोपा प्रश्न त्यांनी केलेत, एकदम सोपा आहे, एका सेकंदात उतरून जाते. 7 कोळी 7 दिवसात 7 जाळे विणतात, तर 1 कोळी 1 जाळे विणायला सुद्धा किती दिवस लावल, तर 7च दिवस लावल मित्रांनो. 1 दिवस म्हणायचं नाही इथं. हां म्हणजे डायरेक्टली किती दिवस लागतील सांगा, तेवढेच दिवस त्यांना लागतील, म्हणजे 7 दिवस. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, त्या पद्धतीने ते उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट सुद्धा आता या ठिकाणी काय केलेत त्यांनी, काळकामी टॉपिकवरती नळावरती प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला करायचं आहे. ए आणि बी हे तेलाची एक टाकी आहे, 15 मिनिटे आणि 18 मिनिटात भरतात आणि टाकी रिकामी करायला तिसऱ्या नळाला त्यांचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. ए आणि बी 6 मिनिटे नळ चालू होते. बघा या ठिकाणी तुम्ही काय काय करा, 1/15 करा अधिक 1/18 करा, त्याला गुणिले किती करून टाकायचं मित्रांनो, 6 करायचं. 6 मिनिटे हे दोघं चालू होते, तिसरा नळ रिकामा होता. मग किती, 16.5 म्हणजेच किती झाले ते 16.5 मिनिटानंतर टाकी रिकामी होते. कितव्या नळानं, तिसऱ्या नळानं. तिसऱ्या नळांना x/y करा, म्हणजे हे सगळं जे काही आहे ते 16 पॉईंट किती घेऊन टाका मित्रांनो, 5 घेऊन टाका. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला डायरेक्टली किती भेटून जाणार आहे, 6 मिनिट भेटून जाणार आहे. एक्सची किंमत काढून टाका, झालं. म्हणजे एकदम तिथं त्या पद्धतीने एकदम सिम्पली त्या पद्धतीनं दिलेलं होतं मित्रांनो. 6 मिनिटात येऊन जाते ते. आता बघा या ठिकाणी त्यांनी काय काय केलेले आहेत, काय काय नाही, त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. इथं काही माहिती दिलेली आहे आणि त्यांची माहिती वाचायची. ABCDEF हे एका कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. कुटुंबातील एका जोडप्याचे पालक आणि मुले आहेत. एका जोडप्यांचे पालक आहेत आणि त्यांना मुलं पण आहेत. ही गोष्ट लक्षात येऊ द्या. ए आणि सीचा मुलगा ई ही एची मुलगी आहे. बघा ए आणि सीचा मुलगा ई ही एची मुलगी आहे. बघा रे मित्रांनो, जे कोणी एची मुलगी आहे, एची मुलगी आहे. आता या ठिकाणी थोडंसं त्यांनी कन्फ्यूज करून दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ए आणि सीचा मुलगा ई ही हा एचा मुलगा आहे असं काहीतरी त्यांनी द्यायला पाहिजे होते. इथं थोडंसं आपली काहीतरी DTP मिस्टेक आहे मित्रांनो. डी ही एफची मुलगी असून ईची आई आहे, तर बी ही एफची आई आहे. तर यापैकी कोणती जोडी ही त्या जोडप्यांचे पालक आहेत. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्च्युअली इथं मिस्टेक दिसत आहे का नाही बघा बरं. क्वेश्चन तुम्हाला डाऊटफुल वाटत आहे का नाही, म्हणजे हे व्यवस्थित आहे का, ते आयोग नंतर कॅन्सल करत काही करायला. आपल्या क्वेश्चनमध्ये तसं आलेलं आहे, पण त्यांनी ऑप्शन देऊन ठेवलेले आहेत आपल्याला, यापैकी काहीच नाही म्हणून. या कंडिशनला सरळ सरळ उत्तर तुम्ही काय देऊन टाकायचं सांगा, यापैकी नाही असं देऊन टाकायचं मित्रांनो. म्हणजे आपलं काहीच प्रॉब्लेम जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे सरळ सरळ उत्तर त्या ठिकाणावरून आपल्याला भेटून गेलेलं आहे. तिथं तुम्ही गडबड करायचं नाही काहीच. हां बघा मी कसं सांगितलेलं आहे काय नाही, त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी. बघा रे मित्रांनो, या ठिकाणी आता काय काय म्हणलेलं आहे, सी ही एची एकुलती एक नणंद आहे आणि सी ही बीची अपत्य आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे, तर ए ही डीची कोण आहे असं विचारलेलं आहे. सी ही एची एकुलती एक नणंद आहे. बघा आता मी या ठिकाणी काढतो, सी जी आहे ते एची नणंद आहे म्हणलेलं आहे मित्रांनो. कोण आहे सांगा बरं, नणंद आहे. आता सी ही बीची अपत्य आहे. आता सी जे कोणी आहे ते बीचे अपत्य आहेत, अपत्य. बघा रे मित्रांनो व्यवस्थित लक्ष असू द्या, इथं बीचे अपत्य आहेत. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. जो कोणी डी आहे तो सीचा कोण आहे सांगा बरं, या ठिकाणी भाऊ आहे, एकुलता एक भाऊ आहे. ए ही डीची कोण आहे. आता ए ही डीची कोण आहे
ते आपल्याला या ठिकाणावरून शोधायचं आहे. मला सांगा, ही ननंद आहे. आता नंदचा भाऊ, एक लक्षात घ्या, हे नंदन या हे जे कोणी व्यक्ती आहेत, या व्यक्तींचा हा ही कोण आहे सांगा, ननंद. नंदचा भाऊ म्हणजे यांचा तो पती होऊ शकते का नाही बघा बरं. यांचा कोण होणार आहे, पती होणार. पण त्यांनी आपल्याला काय विचारलेत, ए ही डीची कोण आहे, ए ही डीची कोण होणार, पत्नी होणार. एक लक्षात घ्या. आता या ठिकाणी उत्तर देत असताना त्यांनी काय काय केलेले आहेत, काय काय नाही, त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आले पाहिजेत. बीला अपत्य एकच आहे म्हणलेलं आहे, म्हणून सरळ सरळ काय होणार आहे, ननंद जे काही आहेत हे, आणि यांना एकच भाऊ असल्यामुळं यांचा हा तो 100% काय होणार आहे, पतीच होणार आहे. पती असल्यामुळं ती त्यांची कोण होणार आहे सांगा बरं, पत्नी होणार आहे. म्हणून या ठिकाणी भाऊजय किंवा मेहुणी, बाकीचं उत्तर मेहुणी वगैरे ते देण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. तर पत्नी उत्तर द्या, म्हणजे तुमचं उत्तर इथून काय होऊन जाणार, क्लिअर होऊन जाणार. म्हणजे बाकीचे देता येत नाही त्या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी परत नाट्यसंबंधचाच क्वेश्चन त्यांनी केलेले आहेत. काय काय केलेले आहेत बघा बरं, या ठिकाणी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी कल्याणी ही विनाची सासू असून विना ही अशोकची वहिनी आहे. बघा या ठिकाणी कल्याणी असं लिहायचं मित्रांनो, गडबड करायचं नाही, व्यवस्थित सोडवा ते. कल्याणी ही विनाची कोण आहे सांगा बरं, सासू आहे. विना आहे, विनाची सासू कोण आहे, कल्याणी आहे. आणि विना ही अशोकची वहिनी आहे. अशोकची वहिनी, अशोक लिहायचं आणि वहिनी लिहायचं. वाचत असताना तिकडून वाचायचं मित्रांनो. हा अशोकची ती कोण आहे सांगा बरं, वहिनी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा आहे. या ठिकाणी मी धीरज लिहितो, इथं सुदीप लिहितो, आणि सुदीपचा सासरा कोण आहे सांगा बरं, धीरज आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे जिथं अशोक आहे त्या अशोकचा एकुलता एक भाऊ कोण आहे सांगा बरं, धीरज आहे. म्हणजे हे धीरज जे कोण आहे ते अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. तर कल्याणीचे अशोकची नाते काय, इकडं काहीच गरज नाही, इकडून बघा. अशोकची ही कोण आहे सांगा बरं, वहिनी आहे. वहिनीची सासू म्हणजे अशोकची कोण होत आहे मित्रांनो, आई होत आहे. अशोकची कोण होत आहे सांगा बरं, आई होत आहे. तुमचं म्हणणं काय, सासू, चुलत बहीण, मामी, इकडलं तिकडलं काही नका घेऊ ते संबंध. आता या ठिकाणी वहिनीची आई कोणी असो, म्हणजे वहिनी आहेत, तर वहिनीची आई म्हणजे सासू. एक प्रकारे वहिनीची सासू म्हणजे त्याची कोण होणार आहे सांगा बरं, आई होणार आहे. हे रिलेशन मात्र तुम्हाला एवढ्या फास्टली जे काही मी तुम्हाला सांगत आहे, एखादे एक दोन क्वेश्चन्स तुम्हाला थोडंसं गडबडीत राहिला असेल, काही झालं असेल ते ठीक आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ह्या गोष्टी त्या तुमच्या स्पीडनं येणं आणि त्या गोष्टी तुम्हाला लवकर कॅप्चर होणं, या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. बघा नातेसंबंधावरती आपल्या पेपरमध्ये भरपूर भर आहे, आयोगाचाही भर या ठिकाणी भरपूर असणारच आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला इतर नातेसंबंधांचे बरेचसे क्वेश्चन दिसत आहेत ते वाटत. छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करीत गणू म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बघा आता माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे, तर मुलीच्या गणूशी नाते दर्शनारा पर्याय निवडा. बघा आता जे कोणती मुलगी आहे ते गणूची कोण आहे असं त्यांनी म्हणत आहेत. आता बघा या ठिकाणी आपला गणू आहे आणि एक मुलगी आहे या ठिकाणी कोणीतरी. मग काय म्हणत आहे, हिच्या आईचा भाऊ. बघा मुलीची आई, बघा रे मित्रांनो काय काय काढत आहे, ए नावाची आहे. मुलीचा आईचा भाऊ म्हणजे त्या मुलीचा कोण होणार आहे सांगा, मामा होणार आहे. हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे गणूची कोण सांगा बरं, आई कोणतर सी नावाची आहे. त्यांचे वडील म्हणजे गणूचे आजोबा होतात का नाहीत बघा बरं, आईचे वडील. हां, आणि आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बघा रे हे एकुलता एक कोण आहे सांगा बरं, मुलगा आहे. म्हणजे हे जे बी व्यक्ती आहेत गणूचे कोण होत आहेत सांगा बरं, मामा होत आहेत. गणूचे कोण होत आहेत, मामा होत आहेत. मग आता मला सांगा, हे मामा आणि मामा यांचा कोण आहे सांगा, भाऊ आहे. म्हणजे या ठिकाणी गणूची इथं आई तर असू शकते किंवा मावशी तर असू शकते या ठिकाणी. मग आई असेल त्या ठिकाणी यांचा एकुलता एक मुलगा आहे, यांचा एकुलता एक मुलगा आणि ही त्यांची आई. म्हणजे एक लक्षात घ्या, ह्या मुलीची आई म्हणजे ह्या ज्या कोणती मुलगी आहे मुलीची आई आणि यांचा भाऊ म्हणजे मामा होणार आहे. म्हणजे गणूची ही कोण होणार आहे सांगा बरं, आई होणार आहे. मग आई असेल किंवा मावशी असणार, या दोघांची आई होत आहे. तर गणू आणि तिचं नातं का आहे, तर मग गणू आणि तिचं नातं जर गृहीत धरायचं असेल, बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे,
गणू माझी आई तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मुलीच्या गणूशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा. जी मुलगी आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. मग गणूची या ठिकाणी आई म्हणता येणार नाही. गणूची आई इथं आहे, आईचे वडील इथं आहेत, आजोबा, वडिलांचा म्हणजे मामा होणार आहे आणि यांचा भाऊ होणार आहे, म्हणजे हे आई होणार. म्हणजे या ठिकाणी ती घेत असताना मुलगी आहे. तर माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे. हां, लक्षात घ्या. म्हणजे हे इथं आईच आहे मित्रांनो. गणूची आई इथंच आहे, म्हणजे गणूची आई तिथं राहणार नाही. गणूची आई कुठं राहणार नाही? तिथं राहणार नाही. म्हणजे हां, गणूला तर मावशी राहणार नाही त्या ठिकाणी. मग माझी आई तर मुलीच्या गणूशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे ही जी मुलगी आहे ना, ती मुलगी कोण आहे असं विचारलेलं आहे. छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करीत गणू म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकुलती एक आहे. म्हणजे त्याला मावशी तर नाही मित्रांनो. मावशी आहे का सांगा बरं? मावशी नाही त्या ठिकाणी. मग या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर मग त्या ठिकाणावर म्हटलं तर ते बहीण उत्तर यायला पाहिजे होतं, पण इथं तसं नाही मित्रांनो. बघूत आपण पुढं काही आहे का, त्याचं उत्तर काय दिलेलं आहे काय नाही ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. पुढं सांगतो मित्रांनो. वाटलं मी खाली दाखवतो तुम्हाला ते का आहे काय नाही ते पण बघूयात. तिथं काही मिस्टेक आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करू थोडंसं आपण. राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाच्या आजोबा असू शकतो. या विधानांसंबंधात जर फक्त थेट वा थोडा दूरचा नातेसंबंधांचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा. बघूयात. आता इथं सुद्धा त्यांनी सत्य असत्य येतही काहीतरी त्यांनी गोंधळ करून दिलेले आहेत. जे आहे ते आहे ते पीपीटीत थोडेसे मिस्टेक असेल मित्रांनो. पण राणीच्या आजोबांचा मुलगा बघा या ठिकाणी इथं आपण राणी घेऊया. जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचा. राणीचे कोण सांगा बरं? आजोबा घ्यायचं मित्रांनो. राणीचे आजोबा कोणतर ए नावाचे आहेत आणि आजोबांचा कोण घ्यायचा? मुलगा घ्यायचा, कोणतर बी नावाचा. राणीच्या आजोबांचा मुलगा घ्यायचा. राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाच्या आजोबा असू शकतो. राणीचा कोण आहे सांगा बरं? मुलगा कोणतर सी नावाचा आहे आणि त्यांचा तो कोण असू शकतो म्हणाले त्यांनी? आजोबा असू शकतो. फक्त असं नातेसंबंध दूरचं पण त्या ठिकाणी घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. मग आता मला सांगा या ठिकाणी हे कोण आहेत? राणीचे कोण आहेत? आजोबा आहेत. आजोबांचा मुलगा आहे, राणीच्या आजोबांचा मुलगा आहे. म्हणजे एक तर ते मामाही असू शकतात किंवा तिचे वडीलही असू शकतात किंवा काकाही असू शकतात. वडीलही असू शकतात, काकाही असू शकतात किंवा मामाही असू शकतात. आजोळचे आजोबा गृहीत धरलं तरी. मग आजोबांचा कोण झाला? मुलगा. मग राणीचा मुलगा झाला हा. वडील असतील तर ते कोण असतील सांगा बरं? याचे आजोबा असतील, ठीक असतील. काकाही असतील तर आजोबा असतील. परंतु राणीचे हे कोण असतील सांगा बरं? मामा असतील. तर त्याचे ते आजोबाच पडतात मित्रांनो. हे दूरच्या संबंधावरून गृहीत धरलं तर. आता त्यांनी काय केलेले आहेत? ऑप्शनमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी थोडेसे मिस्टेक दाखवत आहे. बघा काय ते बघूत आपण एकदाच. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असती तर हे विधान असत्य ठरले असते. असत्य कशाला ठरते? म्हणजे ते बरोबरच आहे. म्हणजे ते जर असं म्हणत असेल तर त्या आजोबांच्या मुलाची राणी मुलगी असती तरी विधान असत्य ठरलं असतं. आता अ, ब, क आणि या ठिकाणी ड घ्या मित्रांनो. तो आजोबांचा मुलगा राणींचा काका असला तरी विधान असत्य ठरलं असतं. तर तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरी विधान सत्य ठरलं असतं. मग या ठिकाणी ॲक्च्युअल आता हे जे विधान जे दिलेले आहेत ना, हे विधान कसं आहे त्या ठिकाणी? या ठिकाणी त्यांनी काय केलेत? हे असत्य दिलेले आहेत आणि इथं सत्य केलेले आहे त्या ठिकाणी. आणि मग तुम्हाला उत्तर देत असताना त्यांनी असं सांगितलेले असतील, अ सोडून सर्व कशा आहेत? सत्य आहेत असं म्हटलंय. किंवा असत्य आणि इथं सत्य द्या, इथं सत्य असू द्या किंवा असत्य असे त्यांनी काय केलेत? इथं मिस्टेक करून दिलेले आहेत. पण हे रिलेशन तुम्हाला आलं पाहिजे मित्रांनो. मग त्या ठिकाणावरून तुम्हाला आन्सर काय करता आले पाहिजेत. पहिल्या पेपरमध्ये थोडेसे तुम्हाला काही ठिकाणी काय केलेले आहेत? मिस्टेकली दिलेले आहेत मित्रांनो. काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या पीपीटीत मिस्टेक झालेले आहेत काही. तिथं आपण पुन्हा प्रयत्न करण्याचा करूयात. दुसऱ्या पेपरमध्ये नाहीत काही आता तुमचे या ठिकाणी झालेले आहेत. थोडंसं एका चौकोनाकृती टेबलाभोवती बघा. आता एक चौकोनाकृती असं टेबल काढा आणि त्यांच्यावरून तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा.
कोण कोण उत्तरेला बसलेलं आहे काय नाही हे आपणाला त्यांनी सांगितले. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही म्हणजे मुली इकडे बसलेच नाहीत मित्रांनो. मुली कुठं बसलेत सांगा बरं. या ठिकाणी या बाजूंना मुलगी आहे, या बाजूंना मुलगी आहे, हे लक्षात असू द्या. विरुद्ध लिंगांच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध बसलेल्या आहेत. अरे बघा आता, हां मग या बाजूला मुलगी आहे असं काही नाही बरं का. हां फक्त इथं मुलगी नाही म्हणजे इथं मुलगा आहे. पूर्वेकडे तोंड करून बसलेला कोण आहे सांगा, मुलगा आहे. मग इथं मुलगी आहे. विरुद्ध लिंगाच्या दोन व्यक्ती कशा आहेत, एकमेकांकडे तोंड. एका मुलीचे तोंड दक्षिणेला आहे म्हणजे इथं मुलगी आहे. बघा रे मित्रांनो, इथं कोण आहे, मुलगी आहे, कारण का तिचं तोंड कुठं असणार आहे, दक्षिणेला असणार आहे, हे आपल्याला कळालेलं आहे. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. इथं मुलगा आहे रे मित्रांनो, या ठिकाणी थोडं गडबड होत आहे. एका मुलाचं तोंड दक्षिणेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत. आता मला सांगा या ठिकाणी, मग मुलगा इथं आहे तर एक मुलगी इथं असणार आणि दुसरी मुलगी इथं असणार का नाही सांगा बरं. कारण की का पूर्वेकडे तोंड करून मुलीचं तोंडच नाही म्हणजे इथं मुलगी राहणार नाही, म्हणजे विरुद्ध तोंडाच्या हे तिथं असतील. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे सांगा बरं. एक पूर्वेला बसलेले आहे आणि एक दक्षिणेला बसलेले आहे. दक्षिण पूर्व असं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो आपलं. म्हणजे एक पूर्वेकडे बसलेली आहे आणि एक दक्षिणेकडे बसले. हिचं तोंड उत्तरेला आहे, तिचं पश्चिमेला आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात आले पाहिजेत थोडंसं. बघा या ठिकाणावरून तुमच्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील थोडंसं. बघा रे मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काय काय केलेले आहेत काय नाही, क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेले आहेत ते बघा थोडंसं. या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात सगळं. बघा क्रिकेटचा सामना बघत असताना 8 मित्र काय केलेले आहेत, पुढील प्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत बसलेला आहे असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. त्याच्या उजवीकडे कोणीही नाही म्हणजे सर्वात त्यानं कुठं बसलेलं आहे मित्रांनो, उजवीकडे बसले. अशोकच्या उजव्या बाजूला भारत बसलेला आहे म्हणजे भारत इथं आहे आणि अशोक इथं आहे. अशोक बघा रे मित्रांनो, अशोकच्या उजव्या बाजूला भारत बसलेला आहे, त्याच्या उजवीकडे तिकडं कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराळ आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. बघा रे, आता हुसेनच्या उजव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी हुसेन घ्यावं लागेल आणि इथं कुठंतरी गणेश घ्यावं लागेल. हुसेनच्या उजव्या बाजूला कोण आहे सांगा, गणेश आहे. आणि इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. आता इथं फराह घ्यावं लागेल आणि या ठिकाणी इला घ्यावं लागेल मित्रांनो. म्हणजे यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये कोण आहे सांगा बरं, फराह आहे. हां मग भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये कोण आहे सांगा बरं, अशोक आहे. म्हणजे इथं कोण घ्यावं लागेल, भारत तिथं आला म्हणजे इथं धनराज आला मित्रांनो. बघा मग इला ही धनराजच्या शेजारी आहे. इला आलीच धनराजच्या शेजारी, काहीच प्रॉब्लेम नाही. चंद्रिकाकडे शेजारी आहे, चंद्रिका कडेला आहे म्हणजे चंद्रिका आता तिकडल्या कडला नाही तर इकडल्याच घ्यावं लागेल, तिकडं कोणी नाही. अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, हे एक झालं, हे एक झालं, हे एक झालं म्हणजे 3 व्यक्ती आहेत मित्रांनो. आपलं उत्तर किती यायला पाहिजे सांगा बरं, या ठिकाणी 3 यायला पाहिजे. म्हणजे इतकं सिम्पली त्या ठिकाणी त्या काय केलेलं आहे, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. म्हणजे हे या थोडंसं गोष्टी बुद्धिमत्तेच्या टाईपमध्ये आहे, ते थोडं पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजे लगेच तुमची उत्तरं येऊन जातात थोडंसं तिथं. बघा रे मित्रांनो, एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 आहेत, दुसऱ्या रांगेत 24 आहेत, तिसऱ्या 28 आहेत. सभागृहात एकूण 30 खुर्च्या रांगा असतील तर एकूण किती माणसे त्या सभागृहात आहेत. SN फॉर्म्युला वापरायचं मित्रांनो. म्हणजे n/2 फॉर्म्युला असा आहे की n/2 × 2a + n-1 × d असा त्याचा फॉर्म्युला आहे. 10वीच्या आपल्याला बुकमध्ये म्हणजे बीजगणितामध्ये आपल्याला तो फॉर्म्युला दिसतो मित्रांनो. मग आता मला सांगा SN म्हणजे किती आहेत, 30 आहेत. मग 30 म्हणजे n/2 म्हणजे किती घ्यायचं, इथं 30/2 घ्यायचं. मी आता फॉर्म्युला लिहून दाखवलं आहे. 2 म्हणजे 20 आहेत, 20 दोन्ही किती झाले मित्रांनो, 40. 30मधून 1 गेलं 29 हे झालं. आणि डीची किंमत बघा बरं, 4चा फरक आहे. या पद्धतीने करायचं. याला भाग दिलं तर किती याला सांगा बरं, 15. हे 40 अधिक 9 चौक 36, 3 कॅरी आहे मित्रांनो. 4 जणी 8, 8 आणि 3 झालं 11, 116 होतात. म्हणजे 15 गुणिले हे 40 तिथं जर ॲड केलं तर किती झाले मित्रांनो, या ठिकाणी 156 झाले. सरळ गुणाकार करा. 15 × 90, 0 आलं. 15 × 5 = 75, 75 9
84, 8 कॅरी आले मित्रांनो. 85 75 9 केलं तरी मग 15 1 15, 15 आणि 8 किती होत आहे 33, म्हणजे 33 40 ऑप्शनमध्ये आहे का बघा. सॉरी, या ठिकाणी 23 40 येत असेल. 15 आणि 8 किती झाले 23, म्हणजे 23 किती यायला पाहिजे मित्रांनो 40 यायला पाहिजे उत्तर, म्हणजे 3 नंबर यायला पाहिजे. म्हणजे कॅल्क्युलेट करणं तुम्हाला एकदम तिथं व्यवस्थित जमायला पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने मी कसं करत आहे त्या गोष्टी लक्षात घ्या आणि तसंच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो. बघा आता या ठिकाणी परत बुद्धिमत्तेचा प्रश्न त्यांनी किती मोठा दिलेला आहे आणि कशा पद्धतीने दिलेला आहे ते बघा. या ठिकाणी सर्व आपणाला इथं लक्षात आले. प्रदर्शन विविध रंगाच्या 7 साड्या उभ्या आहेत त्या निळ्या रंगाची गाड्या म्हणले, साड्या नाही बरं का, या ठिकाणी लक्षात असू द्या मित्रांनो. गाड्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाडीच्या मध्ये आहे. निळ्या रंगाची गाडी जे काही आहे ते पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाडीच्या मध्ये आहे. जांभळ्या रंगाच्या गाडीच्या मध्ये आहे, उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीच्या मध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे. म्हणजे इथं नारंगी घ्यावा लागेल पिवळ्याच्या जवळ. आता त्या दोघांचा रिलेशन आपल्याला कळलेला आहे, म्हणजे तिथून आपल्याला लक्षात आलेलं आहे. हां, निळ्या रंगाची गाडी पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाडीच्या मध्ये आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या रंगाच्या गाडीजवळ नाही. म्हणजे जांभळ्या तर नाही, म्हणजे लाल तिकडेच असणार आहे. एकदा लक्षात घ्या. आता लालचा संबंध कुठं दिलेला आहे ते पण आपण इथं पाहूयात. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मध्ये आहे. जी काही हिरव्या रंगाची गाडी आहे लाल आणि पांढऱ्याच्या मध्ये आहे मित्रांनो. म्हणजे हिरव्या रंगाची गाडी जी आहे ती लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मध्ये आहे. कुठं असणार आहे ते आपण बघूयात. तर परंतु ती लाल किंवा जांभळ्या रंगाच्या गाडीच्या जवळ नाही. म्हणजे सरळ आपण असं घेऊ, लाल रंग, हिरवा रंग, पिवळा रंग, इथं पांढरा रंग घेऊत, नारंगी रंग घेऊत, पिवळा रंग घेऊत, निळा रंग घेऊत आणि जांभळा रंग घेण्याचा प्रयत्न करू. आता जर ती सिरीज चुकत असली, आपली वेगळी येत असेल, तर आपण त्यांना हे करूयात. सत्य आपणाला काय करायचं या ठिकाणी शोधायचं आहे. पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी रंगाच्या गाडीच्या मध्येच असणार आहे. पिवळ्या रंगाची गाडी जी आहे निळ्या व नारंगी रंगाच्या गाडीच्या मध्ये असणार आहे. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. इथं पिवळ्या रंगाची गाडी आहे, म्हणजे इथं बरोबर आहे. जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमी एकतर लाल रंगाचे नाहीच ना ते, म्हणजे हे नाही. नारंगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी आहे. नेहमीच असेल असं काही नाही, हे इकडे असू शकते. म्हणून त्या ठिकाणी हे पण आपल्याला देता येणार नाही मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी अखेरीज सर्व काय करता येतील, नेहमीच खात्रीने सत्य आहेत म्हणाले. अखेरीच एकही नाही, म्हणजे आपलं अच बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे पहिलंच बरोबर आहे, बाकीचे बरोबर नाहीत. त्या ठिकाणी आपल्याला ते गृहीत धरायचं आहे. चला आता आपला काय आहे या पेपरमधला, पहिल्या पेपरमधला लास्टचा प्रश्न आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूयात. एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला इथं जायचं आहे मित्रांनो. एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेली आहे. बघा, दक्षिणेकडून कुठं चाललेली आहे मित्रांनो, उत्तरेकडे चाललेली आहे. काही अंतर गेल्याच्या नंतर 45 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेनं वळलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी किती अंशात वळली सांगा, 45 अंशामध्ये इकडं वळलेली आहे. मग डी अंतर गेल्यानंतर मग 90 किलोमीटर घड्याळाच्या दिशेनं वळली, म्हणजे इथं 90 डिग्री तयार झालेला आहे मित्रांनो. मग नंतर डी अंतर धावते व 45 घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं वळते, म्हणजे इकडं वळालेली आहे. परत हे असं न जाता 45 अंश तिकडं वळालेली आहे. म्हणजे आता ती गाडी कोणत्या दिशेला जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ती गाडी या दिशेला जात आहे, म्हणजे ही दिशा कोणती आहे मित्रांनो सांगा बरं, पूर्व दिशा आहे. म्हणजे सरळ आपलं काय येणार आहे उत्तर, या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी एवढं सोपं पद्धतीनं आपल्याला हे केलेलं आहे. या ठिकाणी आपले जे काही हे सगळे क्वेश्चन्स होते मित्रांनो पहिल्या पेपरमधले होते, जे आपला पहिला पेपर झालेला आहे. मी थोडं फास्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगत असताना एखादं कोणते मिस्टेक झालेले वगैरे असेल तर तुम्ही ते रिकवर करा, किंवा काही प्रश्न असतील तर नंतर आपल्याला ते विचारत चला मित्रांनो. मी काय केलेलं आहे की आपल्याला तुमची स्पीड वाढावं या हेतूनं काय केलेलं आहे, जास्तीत जास्त जे काय आहे ते मी पटपट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे लवकर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणावरून आपल्याला काय लक्षात घ्यायचं होतं की तुमची फक्त स्पीड वाढली पाहिजे.
हे मला काय करायचं होतं तिथं दाखवून द्यायचं होतं. एखादे 1-2 प्रश्न चुकलं तरी तुम्ही तेवढं काही मनावरती घेऊ नका. म्हणजे ते तेवढं मध्ये एखादा कोणता जर मिस्टेकली आलेला असेल तर तुम्ही लगेच डायव्हर्ट व्हायचं नाही. म्हणजे हे पण मेनच्या पेपरमध्ये सुद्धा तसं होणारच आहे. पण आपले शक्यतो आता इथून पुढं कोणतं तेवढ्या प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा सेकंड पेपर, आता फर्स्ट पेपरमधले आपण सोल्युशन बघितलं, लगेच आपल्याला काय करायचं आहे सेकंड पेपरची ही पण स्टॅमिना तुमचा असू द्या मित्रांनो. म्हणजे लगेच आपल्याला हे सगळे गोष्टी कव्हर झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आलं पाहिजे. म्हणून मी आता जे गोष्टी सांगत आहे, ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्षात घ्या. आता जसं आपण काय केलेलं आहे मित्रांनो, पहिला पेपर बघितलं तसंच आपला जो थर्ड पेपर आहे त्या थर्ड पेपरचं सुद्धा आता लगेच आपण सोल्युशन पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. मी इथं आपला जो थर्ड पेपर झालेला आहे, सराव पेपर आपण घेतात त्याचं पण सोल्युशन लगेच सांगणार आहे मित्रांनो. तुम्हाला लगेच बघायचं आहे ते कंटिन्यू ठेवून तुम्ही काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा इथं पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि तुमची पण थोडं स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. बघा मी जवळपास आधीचे 5 मिनटं तर माझे आधीचे बोलण्यात गेलेले असतील. म्हणजे जवळपास अर्ध्या तासामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन सोल्युशन सांगितलेलं आहे. एखादे 1-2 कोणतं मिस्टेक झालेलं असेल किंवा कुठं काही प्रॉब्लेम आलेला असेल ते गेलेलं असेल तर ठीक आहे मित्रांनो. परंतु अर्ध्या तासामध्ये माझं सांगणं होत आहे. म्हणजे सोडवणं तुमचं 20 मिनटात, अर्ध्या तासात तरी बऱ्यापैकी सोडवणं व्हायला पाहिजे. म्हणजे 20 मिनटामध्ये तुमचे 20 क्वेश्चनपर्यंत तुम्ही टच होणं गरजेचे असतात मित्रांनो. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात असू द्या, नेमकं काय करायचं आहे त्या गोष्टी लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी सरळ फक्त बेरीज विचारलेला आहे. एवढा सोपा प्रश्न द्यायला नाही पाहिजे होता, पण आपण काय केलेलं आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते सगळं काय केलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. इथं लास्टला 3 यायचा आहे मित्रांनो, मग यांची फक्त बेरीज करा. काय करायचं आहे इथं बेरीज करा. 5 आणि 2 किती झाले सांगा बरं, 7. 7 आणि इथं 6च ठेवावं लागते. 7 आणि 6 किती झाले सांगा, 13. म्हणजे इथं 3 येणार. म्हणजे सरळ उत्तर किती येत आहे इथं 2 येत आहे. बाकी सगळे बेरीज करायची नाही. स्टार्टच्या ठिकाणी तुम्ही 6 अंक ठेवून टाका. सरळ तुमचं उत्तर काय होणार आहे या ठिकाणी येऊन जाणार आहे. बाकीचं काहीच करायची गरज नाही. बघा आता नेक्स्ट या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये झालेला क्वेश्चन्स बघा, हे कशा पद्धतीनं दिलेलं आहे ते इथं व्यवस्थित लक्षात घ्या. माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एकटेच आहेत, म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नाही. बघा आता या ठिकाणी विवाहित जोडपे किती आहेत, काही आहेत जोडपे आहेत. आणि विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुष त्याच्यामध्ये 54% आहेत मित्रांनो. म्हणजे उरलेले 46% कोण असतील सांगा बरं, महिला असतील. तर एकट्या स्त्रीने म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नाही यांची स्त्रियांची टक्केवारी किती आहे, सगळे 100 आहेत असं गृहीत धरा. विवाहित किती आहेत मित्रांनो सांगा बरं, 60% आहेत. त्याच्यामध्ये मग 30% पुरुष असतील. 30% कोण असतील सांगा बरं, पुरुष असतील. आणि 30% कोण असतील सांगा, महिला असतील. आता बघा या ठिकाणी 54% कोण आहेत सांगा बरं, पुरुष आपल्याकडे किती आहेत सांगा, या ठिकाणी 54% आहेत. तर मग स्त्रिया किती असतील या ठिकाणी, जर आपण स्त्रिया गृहीत धरलेला असेल तर 46% काय असतील सांगा, स्त्रिया असतील. मग आता ते 46% स्त्रिया आहेत, तर त्यांच्यापैकी किती जणांचं लग्न झालं सांगा बरं, या ठिकाणी 30 महिलांचं लग्न झालं. 46 महिला आहेत, 30 महिलांचं लग्न झालं. उर्वरित महिला म्हणजे शिल्लक महिला म्हणजेच एकटे महिला किती आहेत सांगा म्हटलं तर 46 मधून 30 काय करून टाका, मायनस करून टाका. म्हणजे 16 महिलांचं काय व्हायचं आहे, लग्न व्हायचं आहे. म्हणजे 16%, कारण की का आपण 100% म्हणजे 100 टोटल जणांना गृहीत धरलो होतो मित्रांनो. या गोष्टी तुमच्या थोडंसं लक्षात येऊ द्या, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला तिथून काय करता येते, उत्तर सांगता येते. बघा त्यानंतर आपल्याला वयवारीचा क्वेश्चन त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. कशा पद्धतीने वयवारीचा प्रश्न दिलेला आहे ते बघा थोडंसं. रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाचे, इथं रेशमा आहे, रेशमाचा भाऊ आहे, रेशमाची आई आहे. समजा रेशमाच्या आईचं वय 1 असेल तर रेशमाच्या भावाचे वय, आता रेशमाचे वय आईच्या वयाच्या 1/6 पट आहे आणि भावाच्या वयाच्या 1/2 पट आहे. म्हणजे 1/2 आहे मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. एक मिनिट लक्षात घ्या मित्रांनो. मग आईच्या वयाच्या 6 पट आहे म्हणजे किती होणार, इथं 1/6 होणार. म्हणजे भावाच्या वयाच्या किती आहे, रेशमाच्या वय भावाच्या वयाच्या 1.5 पट आहे म्हणजे 1/2 आहे. म्हणजे भावाचं वय किती असणार आहे, इथं 3x असणार आहे. एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं डिटेल करून दाखवतो सगळं जे काही आहे ते. रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या, बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, भावाच्या वयाच्या दुप्पट आहे, सॉरी भावाच्या वयाच्या 1/2 आहे आणि आईच्या वयाच्या 1/6 पट आहे. म्हणजे या ठिकाणी x/6 कोणाचं वय होणार आहे, रेशमाचं होणार आहे. याच्या अर्धे केलं, काय केलेलं आहे,
याचे पण काय केलेले आहेत, भावाच्या वयाच्या कसं आहे हे आहे, म्हणजे भावाचं वय यांच्या कसं असणार, दुप्पट असणार, म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 करा या ठिकाणी, म्हणजे किती होणार, x/3 होणार या ठिकाणी सरळ सम. मग आता त्यांनी काय म्हणलेले आहेत, भावाच्या व आईच्या वयामध्ये 24 वर्षाचा फरक आहे. भाऊ आणि आई यांच्यामध्ये किती वयाचा फरक आहे मित्रांनो, या ठिकाणी 24 वर्षाचा फरक आहे असं गृहीत धरायचं आहे. म्हणजे x - x/3 करा, 3x मायनस किती झालं x, म्हणजे 2x/3 म्हणजेच किती झालं मित्रांनो 24. म्हणजे x ची किंमत जर काढायचं म्हणलं तर किती येत आहे 12. म्हणजे या ठिकाणी हे बघा ना, या ठिकाणी सरळ काय होणार 3 होणार, सॉरी या ठिकाणी लक्षात घ्या, मग 3 येणार इथं 2 येणार, मग 12 12 36, म्हणजे x ची किंमत किती येत आहे 36. म्हणजे आईचं वय त्याच्या किती भेटत आहे सांगा बरं, 36 वर्षे भेटत आहे त्या ठिकाणी आपल्याला. आईचं वय किती भेटत आहे सांगा, 36 वर्षे आईचं वय आहे. त्याचं 1/6 आहे म्हणजे 6 असेल. आणि या ठिकाणी x/3 आहे, x किती आहे 3 आहेत, म्हणजे 36/3 म्हणजे 3 × 3 = 3 6, 12 वर्षाचा तिचा भाऊ आहे. रेश्मा किती वर्षाची आहे, 6 वर्षाची आहे. तर रेश्मा आणि तिच्या भावाचे वय किती, हे 12 आणि हे 6, 12 आणि 6 किती झालं मित्रांनो 18 वर्षे त्या दोघांच्या वयांची बेरीज आहे. फक्त तिथं काय करायचं होतं, त्या दोघांचं वय काढायचं होतं, त्या दोघांच्या वयांची मग खाली काय करायचं आहे आपल्याला, बेरीज करायचं आहे मित्रांनो. इतकं सिंपल त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा, एक व्यक्ती 4 किलोमीटरचे अंतर 24 किलोमीटरचे अंतर काय केलेलं आहे 6 चाललेलं आहे. टोटल अंतर किती झालं मित्रांनो, हे 24 आणि हे 24 म्हणजे 72 किलोमीटर आपलं काय झालेलं आहे, टोटल अंतर झालेलं आहे. अंतर आपलं किती भेटणार आहे सांगा बरं या ठिकाणी 72. पहिल्यांदा किती वेळ लागला, 6 भाग द्या, 4 तास लागला. नंतर किती लागला, 3 तास लागला. नंतर 2 तास, 9 तास लागले मित्रांनो. मग वेग जर काढायचा असेल तर अंतर आहे 72 भागिले किती करायचं, 9 तास करून टाकायचं, म्हणजे 8 km/h काय असेल त्या ठिकाणी त्याचा वेग असेल. म्हणजे सरळ आपलं उत्तर काय येत आहे त्या ठिकाणी 2 येत आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊ द्या. म्हणजे इतकं सिम्पली आहे ते त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर. बघा रे मित्रांनो, एकदम सोपे आहेत प्रश्न, फक्त आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी विरुद्ध दिशेनं आहेत, म्हणजे 180 + 270, 180 + 270 झालं हे 450, हे झालं अंतर. आणि वेग गाडीचा याचा 60 घ्या, त्या गाडीचा किती आहे विरुद्ध दिशेनं आहे, बेरीज करायचं आहे. पहिल्या 60 घ्या, दुसरं x घ्या. आता हे km/h आहे, त्याला मीटर/s करण्यासाठी 5/18 मल्टिप्लाय करा आणि बरोबर किती घेऊन टाकायचं 10.8 घ्यायचं मित्रांनो. म्हणजे लगेच आपलं उत्तर येऊन जाते त्या ठिकाणाहून काय करता येते, कॅल्क्युलेट करून घेता येते मित्रांनो. बघा आता या ठिकाणी मी काय करत आहे, हे 450ला 450 लिहितो मित्रांनो. हे 60 + x, मी गडबड करत नाही, 10.8 हे जे भागाकारात आहेत तिकडं गुणाकारात नेलं तर 5/18च राहिले मित्रांनो. 5 काय राहिलं सांगा बरं, त्या ठिकाणी 18च राहिलं, त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. मग 18 × 18, 18 संग किती होत आहेत 108 होत आहेत. 6 × 5 किती झाले सांगा बरं 30 झालं. म्हणजे इथं दशांश दिलं तर इकडं उत्तर डायरेक्टली किती आलेलं आहे सांगा 3 आलेलं आहे. मग तिकडं 3 घेतो, म्हणजे हे 450 झालं, 3 केलं तर 180 अधिक किती झालं सांगा इथं 3x, 180 इकडे आणून मायनस करून टाका, 0, 15तून 8 गेले 7 राहिले, म्हणजे 3 मधून 1 गेलं 2 राहिलं, 270 भागिले किती करून टाका 3, म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 27 म्हणजे किती येत आहे 90. म्हणजे सरळ आपलं उत्तर किती येत आहे सांगा बरं 90 km/तास वेगानं दुसरी गाडी येत असेल. म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननं येत आहेत. या गोष्टी मी जसं सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, फॉलो करायच्या आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. बघा म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण काही क्लासचा लेक्चर नाही घेत आहेत, म्हणून मी तुम्हाला परत इथं फास्टली सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचं नेमकं काय म्हणालेलं आहे, काय नाही, त्या गोष्टी आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहेत. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, व्याजावर रक्कम देणाऱ्या हे बघा 8% पासून किती झालं 7.38 म्हणजे 3/4 म्हणजे पावणे 8 होत आहेत मित्रांनो. म्हणजे कमी किती होत आहेत, फक्त 1/4% कमी होत आहे. मग 1/4 म्हणजेच किती होत दिलेत त्यांनी 61.5 रुपये दिलेत. 1/4 म्हणजेच किती दिलेले आहेत त्यांनी 61.5, ह्या शून्याला मिनिंग नाही. 1/4 म्हणजे तर तिचा वार्षिक उत्पन्न किती असेल, आता 1/4 तर तितका असेल तर 100% म्हणजे किती असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सरळ काय करायचं आहे मित्रांनो, यांना गुणाकार करून टाका. हे 1/4
गुणिले किती करा 100 भागिले किती करा 4 करून टाका, म्हणजे यांचा सॉरी हे पण 4 इथं गुणाकारात येते. मग सरळ सरळ काय येणार, हे 615 गुणिले किती झालं सांगा 40, हे 0 आणि हा दशांश कट झाला, म्हणजे सरळ सरळ उत्तर येते 0. 4 पंचे 20, 2 कॅरी, 4 1 4 आणि 2 6, 6 चौक 24, म्हणजे 246, म्हणजे 24,600 उत्तर आपले यायला पाहिजे. 24,600 कुठं आहे मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरला आहे. बघा त्या ठिकाणी मी काय काय करत आहे, काय काय नाही किमती करत आहे, त्या किमतीकडे व्यवस्थित लक्षात घ्या. हे 1/4 कुठून आणलं मी, हे 4% पावणे 8% झालं, म्हणजे कमी किती झालं, फक्त 1/4 झालं. 1/4 म्हणजेच किती आहेत ते 61.5, 61.5 रुपये दिलेत त्यांनी. 100% म्हणजे किती, x वरून कॅल्क्युलेट करा, झालं. एकदम सिंपल होतं ते. बघा आता त्यांनी खाली काय केले, ते एका आयताची लांबी रुंदीच्या 10ने जास्त आहे, तर आयताची परिमिती 100 आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आता लांबी आणि रुंदी सरळ सरळ आयत आपल्याला काय करायचं आहे, असं कन्सिडर करायचं मित्रांनो, दुसरं तिसरं काहीच नाही. आयताची लांबी रुंदीच्या 10 पटीने 4 पटीपेक्षा 10ने जास्त आहे, म्हणजे x असेल तर याची 4x घ्या आणि 10 घ्या, बाकी काहीच नाही. मग यांची काय करायचं, आपल्याला परिमिती दिलेलं आहे 100 सेंटीमीटर दिलेलं आहे परिमिती, जे काय आहे ते परिमिती 100 आहे. मग काय करणार आपण, काय करतो, लांबी अधिक रुंदी त्यांची बेरीज करतो, 4x आणि 5x अधिक 10, त्याची काय करणार सांगा, दुप्पट करणार आणि परिमिती किती घेऊन टाकणार 100. 2ने इथं भाग द्या, किती आलं मित्रांनो 50. मग हे 50 जाऊन 10 तिकडे जाऊन मायनस झाले, किती आले सांगा बरं 40, म्हणजे एक्सची किंमत किती येत आहे 8, म्हणजे रुंदी येत आहे 8, रुंदी किती येत आहे 8, 8 आपण 8 चौक 32, 32 आणि 10 किती झाले सांगा 42. मग आयताची लांबी किती आहे, लांबी किती येत आहे सांगा बरं 42 येत आहे. सरळ सरळ उत्तरे येत आहेत मित्रांनो, म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तिथं त्यांना व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे. मी फास्टच घेत आहे तुमच्यासाठी, म्हणजे कारण की का या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळणं गरजेचं आहे, थोडंसं व्यवस्थित लक्षात येणं गरजेचं आहे फास्टली. असं तर कोणीही सांगू शकते मग थेर करा म्हणल्याचे नंतर, मग तो प्रॉब्लेम येतो. वृत्तचित्ती आहे म्हणजे सिलेंडर आहे, त्याचं एक क्षेत्रफळ काढायचं मित्रांनो, क्षेत्रफळ काढून 10,000 गुणाकार करून टाकायचं, लिटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय येणार क्षेत्रफळ, वृत्तचित्तीचे क्षेत्रफळ घनफळ काढायचं असेल तर काय येणार, पाय आर स्क्वेअर एच असं त्याचं सूत्र आहे. पाय म्हणजे 22/7 घ्या, आरची किंमत 0.7 घ्या आणि उंची त्यांनी दिलेली आहे 0.9, म्हणजे इथं जर भाग दिला तर 0.1 आलं मित्रांनो, म्हणजे 22 गुणिले 7 नवे किती झालं सांगा 63, दशांश किती अंकानंतर आले, हे 7 नवे 63, 3 अंकानंतर इथे 0.0 आलं असं, म्हणजे सरळ सरळ हे 3 अंकानंतरचे दशांश कटून गेले. 63 गुणिले किती करा 22, 22 त्रिक किती झाले 6 कॅरी, 22 गुणिले 6, 6 दोन्ही 12, 1 कॅरी, 6 दोन्ही 12 किती झालं सांगा 13, इथं 8, 1338, म्हणजे 138, म्हणजे 1386 लिटर, म्हणजे डायरेक्टली उत्तर आपलं किती येत आहे सांगा बरं 1386 लिटर. हे कॅल्क्युलेट मी काय काय करत आहे, कसं करत आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष असू द्या, म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं उत्तर तिथून सांगून टाकायचं आहे, म्हणजे एकदम सिंपल आपल्याला तिथून येते मित्रांनो. बघा आता हे एवढं याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, म्हणजे जे काय आहे ते याचं पण घनफळ दिलेलं आहे. त्यांना जर काढायचं असेल तर सरळ सरळ त्यांना इथं भाग द्या, 10 गुणिले 7 गुणिले काय करायचं 1.5 करायचं मित्रांनो. हे मीटरमध्ये आहेत सगळे कशात आहेत सांगा बरं, मीटर, हे पण मीटरमध्ये आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. 25 गुणिले 21 करा, हा दशांश कॅन्सल करा, 1 शून्य इथं देऊन टाका, मग लगेच येते लक्षात येते. मग हा शून्य कटून गेलेला आहे, 7 1 7, 7 त्रिक 21, 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 5 25, म्हणजे किती आलं सांगा बरं 1/5 आलं. 1/5 म्हणजे 0.2, हे 0.2 काय झालं सांगा बरं मीटर. मग त्याला हे केलं की 20 सेंटीमीटर होतात, 100 गुणाकार करून टाकायचं मित्रांनो. मीटरचं कशामध्ये कन्वर्जन झालं सांगा बरं, सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. मी हे सगळं बोलत आहे, एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि एवढं तुम्हाला याच पद्धतीनं तुम्हाला हे सगळं काही करता आलं पाहिजे मित्रांनो, म्हणजे असंच तुमची स्पीड पण वाढली पाहिजे, दुसरं तिसरं काहीच नाही. म्हणजे या ठिकाणी आता बुद्धिमत्तेचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, बघा एकदम सोपं आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. यांचा वर्ग करा, याचा वर्ग करा, याचा वर्ग करा, याचा वर्ग करा आणि त्यांची बेरीज करा. मग तसं 3चा वर्ग 9 आला, 2चा वर्ग 4 आला, 4चा वर्ग 16, 16 आणि 16, 9 4 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25, 2 कॅरी किती झालं मित्रांनो 45. सरळ सरळ उत्तर किती आलं सांगा बरं 1 आलेलं आहे. म्हणजे या गोष्टी तुमच्या लक्षात येऊ द्या थोडंसं. 92चं उत्तर बघा या ठिकाणी मी काय केलेलं आहे काय नाही त्या गोष्टी लक्षात येऊ द्या. सरळ सरळ काय केलेलं आहे बघा या ठिकाणी 19 आणि 8 26 झालं,
27 झालं, 27 गुणिले 3 करा, तसं इथं 12 झाले, 32 गुणिले 3 केलं तर उत्तर किती येत आहे, 96 येत आहे. म्हणजे लगेच तुमचं उत्तर येऊन गेलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. बघा नेक्स्ट, आता बघा या ठिकाणी त्यांनी काय काय केलेलं आहे, 3 मिनिटात 5 सेकंद पुढे जाते, 7 वाजता बरोबर लावलेलं आहे, तर 4:15 वाजेपर्यंत, 7 ते 4:15पर्यंत किती घंटे झाले मजा बरं, 7 ते 12पर्यंत 8 9 10 11 12 5 आणि 4 9, 9 तास झाले. 9 गुणिले किती करायचं मित्रांनो, 9 गुणिले किती करा, 60 करा, 9 तास झाले. 9 तासाचे मिनिट काढा, आधी मिनिट काढलं तर 9 × 54 540 मिनिट झालं. किती मिनिटं झाले सांगा बरं, 540 मिनिट झालं. त्याला भागिले 3 करायचं, 3 मिनिटाचा फरक लक्षात आला पाहिजे. 3 × 1 = 3, 3 × 8 = 24, 180 मिनिट झालं. त्याला गुणिले किती करून टाका, 5 करा, 8 × 5 = 40, 4 कॅरी आले मित्रांनो, 0 दिल्याच्या नंतर 8 × 5 = 40 आणि 4, 5 × 5 = 4, 900 सेकंद पुढे चालले. आता 900 सेकंद म्हणजेच भागिले किती करायचं, 60 करायचं, 15 सेकंद 90, म्हणजे 15 मिनिटानं घड्याळ कुठं आहे सांगा बरं, पुढं. म्हणजे 15 मिनटं पुढं म्हणजे 4:15 दाखवत आहे. तर ॲक्च्युअल त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील सांगा बरं, 4च वाजलेले असतील मित्रांनो. 15 मिनटं काय केलेलं आहे, त्याच्यात घड्याळ पुढं दाखवलेलं आहे, 4:15 वाजलेलं आहे. 15 मिनटं आले का नाही बघा बरं, ॲक्च्युअल घड्याळामध्ये किती वाजलेले असतील, मग 4च वाजलेले असतील. या गोष्टी तुमच्या लक्षात येऊ द्या आणि हे फास्टच करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, गडबड करा म्हणजे ते तुम्हाला चालतात. हे अंकिता आहे या ठिकाणी अंकिता आहे, संगीता आहे, गिरीश आहे, परत कोण आहे सांगा बरं, या ठिकाणी शिरीष आहे मित्रांनो, श्याम पण आहे आपल्याकडे. जेवढे जण आहेत तेवढे जण घ्या, कोण कोणापेक्षा कमी आहे, लहान आहेत बघा. अंकिता संगीतापेक्षा मोठी आहे. अंकिता 20 वर्षाची असेल तर संगीता 20 वर्षाची असेल तर अंकिता 50 वर्षाची घ्या. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे. गिरीश जो आहे संगीतापेक्षा मोठा आहे परंतु अंकितापेक्षा लहान आहे, 30 घेऊन टाका. शिरीष हा श्यामपेक्षा आणि संगीतापेक्षा लहान आहे. श्यामपेक्षा शिरीष जो आहे श्याम आणि संगीतापेक्षा म्हणजे त्याचं दास घेतो मित्रांनो मी. आणि संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे म्हणजे श्यामचं किती घेऊत आपण, 15 घेऊन. तर सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान कोण होत आहे सांगा बरं, शिरीष होत आहे मित्रांनो. म्हणजे या गोष्टी तुम्हाला ते मी किमती घेऊन दाखवलं. किमती घेतले की हे होते. तुम्ही लहान मोठेपणा चिन्ह देऊ लागले, ते चिन्ह द्यायचं नाही. चिन्ह दिले की आपला भानगड होते. चिन्ह देत बसायचं नाही मित्रांनो, म्हणजे तिथं आपल्याला गडबड होते, नाही तर प्रॉब्लेम येतो. बघा या ठिकाणी नेक्स्ट आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात काय काय क्वेश्चन दिलेले आहेत. बघा, एका विमान चालक समूहामध्ये आदित्य, धनंजय, अमोघ, चालक, सहचालक आणि उड्डाण अभियंता मात्र हेच याच क्रमाने असतील असे नाही. तर खालील विवरण तिघांसाठी खरे ठरणारे. बघा या ठिकाणी काय म्हणले, सहचालक कोण आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. सहचालक कोण असेल ते. मग आता त्यांनी काय काय म्हटलेलं आहे बघा बरं. मात्र ते त्याच क्रमाने सहचालक एकुलता एक मुलगा असून तो सर्वात कमी कमवतो. जो कोणी सहचालक आहे तो कमी कमवतो. आपल्याकडे आदित्य आहे आणि नंतर धनंजय आहे आणि अमोघ आहे मित्रांनो, दोघं आहेत. अमोघ आहे, तिघं जण आहेत त्या ठिकाणी. आता बघा, अमोघचे लग्न झालेले आहे धनंजयच्या बहिणीशी. धनंजयची बहीण आहे कोणीतरी ए नावाची. अमोघचे तिच्याशी लग्न झालेलं आहे मित्रांनो, लग्न झालेलं आहे त्या ठिकाणी लक्षात येत आहे आपल्याला. मग आहे आणि तो चालकपेक्षा कमी कमवतो. कमी कमवणारा कोण आहे सांगा बरं. इथं कमी कमवणारा आपल्याला कोण भेटत आहे, अमोघ भेटत आहे. म्हणजे चालक म्हणून आपल्याला या ठिकाणी कोणाला घ्यावं लागते मित्रांनो, धीरजला घ्यावं लागते. धीरज जो कोणी आहे तो चालक असेल तर सहचालक कोण घेणार आहे तर सांगा बरं आपण. आदित्य हा आपला कोण असणार आहे, सहचालक असणार आहे. कारण का आदित्य किंवा धनंजय हे तर राहणारच नाहीत त्या ठिकाणी. आता धनंजय किंवा अमोघ असं तर राहणार नाही. अमोघ कमी कमवणार आहे ते त्या ठिकाणी. आणि एकुलता एक मुलगा आहे, सहचालक एकुलता एक मुलगा असून तो प्रॉब्लेम दिलेला आहे त्याने. म्हणजे धनंजय चालक आहे आणि सहचालक या ठिकाणी आपल्याला कोण भेटत आहे मित्रांनो, आदित्य म्हणून भेटत आहे. या गोष्टी लक्षात येऊ द्या तुमच्या. बघा नेक्स्ट मी इथं दाखवतो काय काय केलेले आहेत. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने व्हेन डायग्राम्स विचारत असतात. व्हेन डायग्राम कळू द्या. काही वाघ जे आहेत ते सिंह आहेत असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि काही सिंह गायी आहेत म्हटलेलं आहे. काही सिंह कोण आहेत सांगा, गायी आहेत. काही ससे हे घोडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काही वाघ घोडे आहेत, काही वाघ घोडे आहेत का नाहीत. बघा, काही गायी वाघ आहेत, काही गायी वाघ आहेत, हे चुकीचं होत आहे. तर काही घोडे सिंह आहेत, काही घोडे सिंह आहेत, चुकीचं आहे मित्रांनो. मग सर्व घोडे गायी आहेत, सर्व घोडे गायी आहेत नाही, चुकीचं आहे. म्हणजे सर्व चुकीचं आहे.
तर यापैकी कोणीही नाही, यापैकी नाही असं उत्तर 4 नंबर देऊन टाका. म्हणजे सरळ सरळ आपल्या त्या ठिकाणी काय होणार आहे, उत्तरं येणार आहेत. बघा आता राणीच्या आजोबांचा मुलगा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो, या विधानावरून थेट संबंध लक्षात घ्यायचा मित्रांनो, थेट संबंध विचारात घ्यायचा आहे. या ठिकाणी राणी घ्या आणि राणीचे कोण घ्या, आजोबा घ्या मित्रांनो. राणीचे आजोबा कोणतर ए नावाचे आहेत ते घ्यायचं. राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे राणीचे वडील होईल, बी नावाचे, म्हणजे हे राणीचे कोण असतील, वडील असू शकतात. आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असो, राणीचा मुलगा सी नावाचा आहे, त्यांचे हे आजोबा असतील, आजोबा. पण हे कधी होतील सांगा बरं, राणीचे हे सरळ सरळ वडील व्हायला पाहिजे. कोण व्हायला पाहिजेत सांगा त्या ठिकाणी, वडील. आजोबांचा मुलगा, आजोबांचा हे मुलगी नाही मुलगा आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे, आजोबांचा मुलगा आहे असं त्यांनी ते थेट संबंध सांगितलेला आहे. बघा तर जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य आहे, हे बरोबर आहे मित्रांनो. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असती तरी विधान असत्य ठरेल, हे काही घ्यायची गरज नाही. ते काय हे निष्कर्ष निवडा म्हणले. तो आजोबांचा मुलगा राणीचा काकाही असला तरी हे दुरून बरोबर आहे मित्रांनो. तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरी अ ब क ड असं घ्या, या ठिकाणी हे मामा असलं तरी हे सत्य ठरू शकतात, पण नातेसंबंध थेट येणार नाही, दुरून नाते येईल. ते कळालं का? म्हणून अ सोडून बाकी सर्व का आहेत, असत्य आहेत. म्हणजे फक्त अ बरोबर आहे बरं का, म्हणजे फक्त अ सोडून सर्व असत्य आहेत. म्हणजे 2 नंबर उत्तर द्या मित्रांनो. अ सोडून सर्व कसे आहेत सांगा, असत्य आहेत, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तिथं. बघा या ठिकाणी 98ला काय केलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स बघा बरं, थोडंसं सोपं आहे. या ठिकाणी हे 6 गुणिले काय केले, तिथं 2 केलेत, मग गुणिले 3 केलेत मित्रांनो, गुणिले 4 केलेत, गुणिले 5 करा, मग 4 5 2 10 0 1 कॅरी, 5 7 35 आणि 1 36 म्हणजे 360 उत्तर देऊन टाका मित्रांनो. म्हणजे 4 नंबर उत्तर देऊन टाका. काही नाही, 2 न 3 न 4 न 5 न गुणाकार करून टाकायचं, झालं उत्तर त्या ठिकाणी तुमचं येऊन चाललेलं आहे. बघा आता या ठिकाणी नेक्स्ट काय केलेलं आहे बघा बरं, एवढ्या फास्टमध्ये तुमचं झालं पाहिजे. हे एक सिम्बॉल, एक्स्ट्रा सिम्बॉल इथे येत आहे मित्रांनो, एक सिम्बॉल एक्स्ट्रा येत आहे. म्हणजे सरळ सरळ ही सिम्बॉल इथं तर जाणारच आहे आणि हे सिम्बॉल इथे येणारच आहेत. इथं मात्र एक्स्ट्रा सिम्बॉल आलं पाहिजे. म्हणजे 1 नंबरला हे जे त्रिकोण आहे ते वरी जाणारच आहे, म्हणजे इथं आणि इथं आहे, परंतु इथले सिम्बॉल काय झालेले आहे, डबल आलेले. सी हे सिम्बॉल डबल आलेला आहे, म्हणून हे उत्तर देऊन टाका, कारण काय ते 1 एक्स्ट्रा आलेला आहे. 1 नंबर उत्तर आपलं का आहे त्या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. नेक्स्ट चला लास्ट क्वेश्चन, एकदम तुमच्या सोपा आवडीचा प्रश्न या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. ABCD वरती प्रश्न दिलेले आहेत. या ठिकाणी ई आणि एफ आहे. ईची किंमत 5 आहे, एफची किंमत 6 आहे. तर 15 येण्यासाठी हे 6चे अर्धे करायचं 3, 5 गुणिले 3 किती झाले मित्रांनो सांगा, इथं 15 झाले. आणि के आणि एल, केचा नंबर 11 आणि एलचा नंबर 12, 12चे अर्धे करा 6, 11 गुणिले 6 किती होणार आहेत सांगा बरं, 66 असं आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे उत्तर किती येणार आहे सांगा बरं, 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आपलं येणार आहे. एका तासामध्ये मी जवळपास अर्धा तास याला लागला असेल, अर्धा तास त्यालाच फर्स्ट पेपरला आपल्याला जास्त लागलेला आहे, कारण काय मिस्टेकमध्ये होते काही 1-2 म्हणून. मग एक लक्षात घ्या, अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला काय करत आहे, समजून पण सांगत आहे आणि ते उत्तर करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे एवढ्या वेळात सगळं होत आहे. मग हे मी तुम्हाला डिटेल स्लोमध्ये व्यवस्थितरित्या सगळं ते समजून सांगितलं असतं वगैरे ते, परंतु तेवढा वेळ आहे का सांगा बरं, आपल्याकडे वेळ नसतो. ते म्हणजे हे वेळ आता आपल्याकडे आहे असं नाही येतं, परंतु ते तुम्हाला ती स्पीड वाढायला पाहिजे. मी कशा पद्धतीने करत आहे ते तुम्हाला लगेच वाचले की लगेच लक्षात आलं पाहिजे, ते प्रश्न बघितले की ते लगेच तुम्हाला सोडवायला सुरुवात झालं पाहिजे. तुम्ही या स्पीडनं तुम्हाला जमायला पाहिजेत, म्हणून मी पण तो थोडंसं फास्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. कुठं गडबडीमध्ये सांगत असताना वगैरे कुठलं काही मिस्टेक वगैरे झालेली असेल तर ते समजून घ्यायचं, आणि काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही संपर्क करा. राजमुद्रा अकॅडमी या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागतच असणार आहे. काही अडचण असेल तर मला तुम्ही संपर्क करा, विचारा विद्यार्थी मित्रांनो. आजचा सेशन आपला जो कोणता विशेष सत्र होतो तो सेशन आपण या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.